अधिक न ताणता हो हो आम्ही आपण लगेच आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर मुलाखतीला मी प्रत्येक कलाकाराला जो आपण पहिला प्रश्न विचारतो विचार तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुरुवात कशी झाली? खरं आहे. Amma, this is a very beautiful question. सुरुवातच आय विल टेल यू माय आप्पा म्हणजे माय फादर हा. त्यानं माझ्यासाठी एक हार्मोनियम आणला. अच्छा म्हणजे तेही हार्मोनियम वादक होते. नाही आप्पा कधी हार्मोनियम ही वॉज अ फ्रीडम फायटर. ओ. तर त्याला ते हार्मोनियम येत नाही. हो बट त्यानं मला बोटचं धरून शिकवलं. वा बोटचं बोट धरून शिकवणे असं आमा, मला आमा, म्हणायचं. बोट धरून अद्वितीय, तुला मला सांगायला आवडेल की बोट धरून शिकवणे हा जो वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे हा. तो नेमका कुठून आला असावा कुठून असा आला मला पाहिजे? नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे बोट धरून शिकवणे असंच का? मनगट धरून शिकवणे असं का नाही? बरोबर. दंडाला धरून शिकवणे असं का नाही? अगदीच मानेला धरून शिकवणे असं का नाहीये? म्हणजे मला आवडले पण मला या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय वाटते अन्वय अर्थ माहितीये का हा. की हा एक परप्रांतीय माणूस आहे आणि तो आपल्याकडे आला आहे. बरोबर. म्हणजे सध्या जो दोन भाषांमध्ये एक वाद सुरू आहे त्या क्षणाला हा परप्रांतीय माणूस आपल्याकडे येऊन आपल्या भाषेत संवाद साधतो आणि आपल्याला सांगतोय की भाषा ही जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. पण अरे माझा बाई, त्याच्या वरचा प्रश्न आहे. काय? मुळात ज्या भाषेमुळे वाद होत आहेत त्या भाषेचा उगम कुठला आहे? आ, भाषेचा उगम नेमका केव्हा झाला? मला वाटतं उत्क्रांतीमध्येच झाला हा असा. अगदी अगदी म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती म्हणजे माकडापासून मनुष्य प्राण्याचा विकास होत बरोबर, बरोबर, होता बरोबर. तेव्हा काय झालं असावं काय की बाबा झालं? तेव्हा तर भाषा नव्हती. तेव्हा भाषा नव्हती. हा भाषा नव्हती. पण आपण जर गुहांमध्ये गेलो तर भित्तिचित्रांवरती एक जनसमुदाय दुसऱ्या जनसमुदायाला भेटतोय. हा. काही शिकारींची भित्तिचित्र आहेत. बरोबर आहे. तर मग ह्या तेव्हा सांकेतिक चिन्हांनी लोक संवाद साधायची का? नाही सूचक चिन्ह होती का? होती अन्वयार्थ मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत करतो बरोबर. त्याच्यात करेक्ट असाच एक रिदम पाहिजे आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत करतो बरोबर. तेव्हा त्या गोष्टी त्या समाजामध्ये रूढ होतात. म्हणजे काही अशी गोष्ट आहेत म्हणजे तेव्हाचे जे मानव होते आमा. यस ते आम्हा नाही बोलायचे पण ते उत्क्रांत जे मानव होते बरोबर. उत्क्रांत मानव होते